आपण जे बघणार आहोत ते म्हणजे देवाला शोधणे. देवाला शोधणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जेव्हा तुम्ही वाचता, मी तुम्हाला हे म्हणत नाही आहे येशूला शोधणे किंवा जे तुम्ही मानता त्याला शोधणे. मी तुम्हाला सांगत आहे देवाला शोधणे. म्हणजे याचा अर्थ की सोप्या शब्दात, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला मानता पण तुम्हाला खरंच हे माहीत आहे का हा तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल, बरोबर? किंवा जेही तुम्ही मानता, कारण देवाची इच्छा काय आहे, ती पूर्ण आत्म्याने पूर्ण मनाने तू काय कर, त्याचा शोध घे. जेव्हाही वेळ चांगली आहे, काही वचन आपण बघू. यशाया 55:6 म्हणतं, परमेश्वर सापडेल त्या काळीस त्याचा शोध घे. म्हणजे वेळ जेव्हा चांगली आहे, तुझ्याजवळ आहे, तेव्हाच त्याचा शोध घे. तो जवळ असतानाच त्यास तू बोलव. म्हणजे तो सांगत आहे की वेळेचं गांभीर्य, की जेव्हा तुझ्यापाशी वेळ आहे तेव्हा त्याला शोध, वेळ गमावू नको. अनुवाद 4:29 म्हणतं, परंतु जर तेथून तू परमेश्वर तुझा देव याचा शोध घेशील. लक्षात ठेवा, इथं हे म्हणत नाही आहे का तू येशू ख्रिस्ताचा शोध घे. म्हणून मी तुम्हाला काय चॅलेंज करत आहे यावेळेस, का ज्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता ती गोष्ट खरंच तुम्हाला स्वर्गाच्या दारात घेऊन जाईल, स्वर्गात घेऊन जाईल, हे तुम्हाला चेक करणं आशीर्वादित आहे. जर तुम्ही येशूवरही विश्वास ठेवता, खरंच हा येशू मला स्वर्गात घेऊन जाईल का, हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. तर तो तुला सापडेल जर तू त्याचा शोध पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण आत्म्याने घेशील. म्हणजे जेव्हा आपण की खरंच मला स्वर्गाचा देव जो आहे त्याच्याविषयी मला जाणायचं आहे, त्याच्याविषयी मला शोधायचं आहे, तो मला पाहिजे आणि त्याचा जो मेसेज आहे किंवा त्याचं जे वचन आहे ते मला पाहिजे. आणि जसे तुम्ही त्या गोष्टीचा शोध घेता तुम्हाला सत्य सापडेल. आणि म्हणून आजचे जे वचन जे आहे, कारण मागील आठवड्यात मागील आठवड्यात माझी आजी तिचं निधन झालं. आणि सोमवाऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता जेव्हा मी दयासागरला आत त्यांनी मला बोलावलं आणि मी तिला बघितलं, बेडवर लेटलेली होती आणि त्या एक्सरे स्क्रीनवर एकही लाईन नसून 2 लाईन होत्या, त्या दोन्ही स्ट्रेट होत्या. आणि ती नर्स मला म्हणाली, म्हणे सर काहीच जीव राहिलेला नाही आणि अजून आम्ही डिक्लेअर केलं नाही, कारण जे औषध दिलं असतं त्याचा थोडा असर असतो, पण म्हणे काहीच आशा नाही. आणि मी ते ऐकल्यावर मी म्हटलं ठीक आहे, मी बाहेर आलो. तर माझी आजी माझी आजी आपल्यामधून निघून गेली. माझं जेव्हा तारण झालं 20 सप्टेंबर 2020 ज्या दिवशी माझं तारण झालं, आणि सगळ्यात आधी ज्या लोकांकडे मी धावलो ते माझं कुटुंब, माझे मित्र, आणि त्याच्यात म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे की माझे आजी आणि आजोबा. कारण मला माहित होतं की यांच्यापाशी कदाचित कमी वेळ आहे का, हे 5 वर्ष आधीची गोष्ट. आणि 5 वर्ष आधी जेव्हा मी अमेरिकेतूनच त्यांना फोन करून आई बाबा, मी त्यांना आई बाबा म्हणायचो, माझ्या आजीला हमेशा मी आई म्हटलं. आणि जेव्हा मी त्यांना विचारायचो तुमची साक्ष, माझी साक्ष तारणाविषयी, आणि कारण माझी इच्छा होती. आणि ऑफकोर्स जेव्हा तुमचा स्वतःचा आत्मा वाचला आणि तुम्ही बघता की आपल्या कुटुंबातले लोकही वाचले पाहिजे, कारण जसा मी एका धर्मात होतो तेही एका धर्मात होते, तुम्हीही एका धर्मात आहात. आणि धर्म कधी मनुष्याने बनवला नाही, हे फक्त मनुष्याचे कार्य आहे. धर्मातला व्यक्ती स्वर्गात जात नाही. आणि देवाने माझा जेव्हा आत्मा वाचवला त्या 5 वर्षाआधी मी अमेरिकेहून माझ्या आजीला, माझ्या आजोबाला कॉल केला की त्यांना सुवार्तेची साक्ष सांगणे. त्यानंतर जेव्हा मी परत आलो आणि अमेरिकेवरून भारतात आलो असताना, तेव्हा आम्ही काय केलं, सगळ्यात आधी मला आठवते की पहिली गावातली जी सर्व्हिस आहे, पहिली गावातली जी सेवा आहे, ती सेवा आम्ही काय केली, मोर्शी माझ्या आजीच्या घरी, तिथे आम्ही ती सेवा सुरू केली. की यासाठी का माझ्या आजींना आणि जे लोक तिथं जुडतात तिथं देवाविषयी साक्ष सांगावी. आणि जसं मला माहित आहे, हो की नाही, जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, या जगात स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणारे आणि आम्ही देवाचे म्हणून होणारे असे भक्कम तुम्हाला सापडतील.
पण एखाद्यापाशी का हो मी मरून स्वर्गात जाईल, कारण देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा झाली, हे कोणासपाशी साक्ष नव्हती. आता मी माझ्या आजी आजोबांचं जेव्हा वय बघत होतो, आणि कारण लहान्यापासून मोठ्यापर्यंत त्याने सदैव माझ्यावर प्रेम केलं. माझी आजी जेव्हा मला घ्यायला नाही, अमरावतीला जेव्हाही यायची, तिची एक आठवण अशी होती का जेव्हा ती निघाली जाताना मला 5चा कलदार माझ्या हाती द्यायची खाऊ घेण्यासाठी. आणि जेव्हा ती निघायची ते म्हणजे इथून तर जोग स्टेडियमचा जे दार लागतो तोपर्यंत ते 10 मागे बघून की टाटा, मागे बघून टाटा, की आपल्या नातूला आणि तिच्या मुलीला, कारण तिचं प्रेम आमच्यावर होतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मी बघत होतो आणि सगळ्या माझ्या डोळ्यासमोर होत्या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी काय होती का माझी आजी आजोबा माझ्यासोबत स्वर्गात असणे. कारण देवाने माझ्या पापाची क्षमा केली आहे आणि यांना हे जीवनाचं सत्य समजणे. आता जितक्यांदाही मी त्यांच्या संग बोललो, त्यांचा विश्वास होता की आम्ही स्वर्गातच जाऊ. हा विश्वास प्रत्येकाचा आहे, पण कुठल्या बेसिसवर तुमचा विश्वास आहे? त्यांचा जो विश्वास होता तो म्हणजे की बाबा देवाने आम्हाला गरिबीतून मोठं केलं, आम्ही देवाची सेवा केली, आम्ही आमच्या जीवनात असे दिवस बघितले, आम्ही आमच्या जीवनात अशा गोष्टी झाल्या, पण तरीही आम्ही विश्वासू राहिलो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जर तुम्हाला हे समजत असेल तर काय होतं की कारण आम्ही देवाचं कार्य करत आहोत, कारण आम्ही देवाची सेवा करत आहोत, आणि मग देव आम्हाला स्वर्गातच घेईल. आणि ही जी साक्ष आहे हे ऐकायला जरी बरी वाटली तर हे देवाच्या शब्दाला जोडून नाही. कारण कृपेने आहे, विश्वासाद्वारे, हे तुमच्यापासून झालेलं नाही का कुण्या मनुष्याने त्या गोष्टीविषयी बडाई मारावी. आणि जसं मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मागील 2 दिवसाआधी आमच्या घरी एक पुण्याचे पास्टर आणि पास्टर त्यांची वाईफ आली होती. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं का हो तुम्ही मरून कुठे जाल, ती म्हणाली स्वर्गात. म्हटलं खूप चांगली, का जाणार तुम्ही? तर दादा आमच्यापाशी एक धर्म होता, ते एक विधर्मी होते. नंतर मला काय झालं, मला खूप आरोग्याच्या समस्या झाल्या आणि कोणीतरी मला देवाविषयी सांगितलं, येशू ख्रिस्ताविषयी, आणि त्या पास्टरने आमच्यासाठी प्रार्थना केल्या आणि मग मी बरी झाली. मग मी तो धर्म सोडला, मग मी हा धर्म घेतला, मग माझा बाप्तिस्मा झाला, मग आम्ही सेवेत करत आहोत आणि आता आमचा विश्वास आहे का देव आम्हाला स्वर्गात घेईल. तिला मी सांगितलं की तू स्वर्गात नाही जात आहे. का? कारण जेव्हा तुमच्या साक्ष्यामध्ये मी एक पापी आहे, हा शब्द, माझा आत्मा नरकात जाणार होता हा शब्द, देव माझा न्याय होणार होता हा शब्द, आणि मी ख्रिस्ताला हाक मारली आणि त्याने माझ्या पापाची क्षमा केली, हे तुमची साक्ष नाही, तुम्ही स्वर्गाकडे नाही, तुम्ही स्वर्गात जात नाही. आणि हीच ही गोष्ट, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, कारण सगळ्यात आधी तो आंधळा मी सुद्धा होतो, कारण मी सुद्धा धर्मात होतो. आणि मग जेव्हा मी सदैव माझी आजी आजोबाला, तुम्हाला जसं मी सांगतो ज्ञानामध्ये माझी आजी सदैव, तिला सगळे बायबल माहित होतं, तिला देवाचे वचन माहित होते, हो की नाही. आणि पण एक लक्षात ठेवा, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. देवाचे वचन माहित असणे आणि ख्रिस्त माहित असणे या दोन गोष्टी अलग आहे. ही अशी गोष्ट आहे का मला ताजमहल विषयी माहित आहे, पण मी ताजमहल स्वतःहून बघितला आहे, या दोन गोष्टी अलग अलग आहेत. समजलं? आणि त्यानंतर जसं मला आठवतं, अमेरिकेचे जेव्हा पास्टर आले, मला एकदा आठवतं माझे आजोबा 2 वर्षाआधी मोर्शीला जेव्हा बसले होते, मी माझे पास्टर स्टीव्ह आणि दुसरे पास्टर अँडी त्यांना बसवलं की अरे या लोकांद्वारे तुम्ही ऐका की पापांची क्षमा झाल्याशिवाय स्वर्गाचं राज्य भेटत नाही, अरे यांच्याद्वारे तर तुम्ही ऐका. आणि त्या 2 लोकांनी इतकी मेहनत केली, इतक्यांदा सांगितलं, आणि मी त्यांच्यासाठी ट्रान्सलेट करत होतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठलाच मनुष्य ऐकत नाही. मी माझ्या लाईफमध्ये अजून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे मी समजलो आहो, मी जे शिकलो आहो, आणि देवाला धन्यवाद मी शिकतो. काय माहित आहे का, मला असं वाटायचं की मनुष्याचं वय वाढल्यानंतर तो नम्र होतो, पण ते चुकीचं आहे. असं कधीच होत नाही. वय वाढल्याने मनुष्याचं हृदय, मनुष्य नम्र कधीच होत नाही. हे माझे तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगत होतो.
दुसरं, मला असं वाटलं की कोणी मेल्याने मनुष्य नम्र होतो, तेही गोष्ट होत नाही. जो एखादा त्याच्या जवळचा आहे, खूपच जवळचा, त्याला असर होतो, बाकीच्याला काहीच असर होत नाही. म्हणून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, मनुष्य फक्त देवाच्या वचनानेच नम्र होतो. मनुष्य फक्त पवित्र आत्म्याचं कार्य त्याच्या झावर झाल्यानेच नम्र होतं. त्याच्याशिवाय जगातली कुठलीच गोष्ट मनुष्याला नम्र करू शकत नाही. तो कठोर येतो, कठोरच मरतो. आता या सगळ्या गोष्टी चालत असताना जेव्हा पास्टर स्टीव्ह आणि त्यांचं मी ट्रान्सलेट करून त्यांना सांगायचो, आपण त्या दोन्ही पास्टरने, इतके विद्वान, देवाच्या वचनातले सगळ्यात मुरलेले लोक, पवित्र आत्म्याने भरलेले लोक, त्या दोघांनी मला येऊन म्हटलं, नितीन ऐकत नाही ते. मला फार वाईट वाटलं. का? कारण माझे आजोबा होते, माझी आजी होती. नाही पास्टर कसं होईल म्हणजे कोणीच तुम्ही लादू शकत नाही. म्हणजे नितीन, हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे, तुम्हाला तो निर्णय घेणं आहे. पुढील काही गोष्टी जेव्हा जेव्हा संधी भेटायची, माझ्या आईला या गोष्टी कळायच्या, तिला बर्डन राहायचं, तिचं बर्डन सदैव राहायचं. एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात तुमच्यासाठी प्रार्थना करणारा आणि तुमच्यासोबत तुमच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणारा, तुम्हाला सुवार्ता सांगणारा, हा जर तुमच्या जीवनात व्यक्ती नाही, तुम्हाला काहीच संधी नाही, त्या व्यक्तीला काहीच संधी नाही. कारण मी काय सांगितलं, मनुष्य नम्र तेव्हाच होतो जेव्हा तो सत्याला कनेक्ट आहे, प्लस तो सत्य ऐकत आहे, देवाचे वचन त्याच्यावर कार्य करत आहे, पवित्र आत्मा त्याला नम्र करत आहे. म्हणूनच येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरून गेल्यानंतर सांगितलं की मी सहाय्यकर्ता पाठवेल आणि तो या जगाला पापाविषयी, न्यायाविषयी, नरकाविषयी सांगेल. आणि माझी आई, कारण तिला माहित होतं की तिचे आई वडील, माझ्या लाईफमध्ये जर मी बघितलं तर माझ्या आईनं सगळ्यात जास्त प्रेम केलं तर आपल्या आई वडिलांवर, आणि ते केलं पाहिजे. आणि या गोष्टी होत असताना मी तुम्हाला काही पुढच्या गोष्टी सांगतो. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही नेपाळला होतो, याच वेळेस आम्ही नेपाळला होतो, मला तर तेव्हा माझ्या आजीची तब्येत फार खराब झाली, तिची तब्येत फार खराब झाली. आणि मला नेपाळवरून फोन आला, कारण डॉक्टरने जे मी रिपोर्ट ऐकले तर डॉक्टर असा म्हणाला होता, हे 1 वर्ष आधीची गोष्ट, का बाहेरून तुम्हाला ती स्किन तशी वाटत असेल, आतून काहीच नाही, आतून सगळी बॉडी ही फार सडलेली आहे आणि म्हणून तिला पोटाचा त्रास होतो. आणि जेव्हा मला न्यूज आली आणि मला असं कळलं की फार वाईट परिस्थिती आहे आणि फार भयंकर आहे आणि कदाचित मृत्यू होऊ शकतो, मी तुम्हाला सांगतो, कारण मला माहीत होतं की माझ्या आजीपाशी तारणाची साक्ष नाही, म्हणून माझी बायको आणि मी नेपाळच्या हॉटेलच्या रूमवर घुटण्यावर गेलो, देवाले भीक मागितली का देवा तिला अजून थोडं जीवन दे. तुम्हाला माझ्या आजीविषयी शारीरिक गोष्टी माहीत असेल, तुम्हाला माझ्या आजीविषयी आत्मिक गोष्टी काय घडतात ते मी तुम्हाला सांगत आहे. एक तुम्ही जे बघत आहात ते शारीरिक युद्ध, पण आत्मिक युद्ध काय असतं हे मी तुम्हाला सांगत आहे. देवाला आम्ही भीक मागितली, देवाने ती प्रार्थना ऐकली, तिला 1 वर्ष दिलं. जेव्हा आम्ही परत आलो, आम्ही बघितलं का तिची तब्येत चांगली झाली. म्हटलं देवाला धन्यवाद. पुन्हा तिला साक्ष देण्यासाठी आम्ही सुरुवात केली. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, मनुष्य बदलत नाही, मनुष्य नम्र होत नाही. जो कठोरपणा आपल्या मनात असतो तो प्रत्येकाच्या, ठीक आहे, तो कठोर मी आहे, पण मी होतो कारण देवाने मला वाचवलं. आणि तो कठोर व्यक्ती प्रत्येक या जगातला, मला ऐकायचं नाही, माझ्या परिस्थिती आता बऱ्या झाल्या, आता मी ऐकत नाही. आणि या गोष्टी होत असताना सदैव तिच्यासाठी प्रार्थना करायचो. पुढे चालून जेव्हा तिची तब्येत अजून बेकार झाली आणि जेव्हा तिला माझ्या घरी ठेवण्यात आलं, माझ्या आईनं तिची काळजी घेण्यासाठी तिला काय केलं, माझ्या घरी आणलं. आणि तेव्हा मला दिसलं की अरे हिची तब्येत अजून वाईट होत आहे, हिची तब्येत आता खराब होणं चालू झालं. हा 1 वर्षाचा जो पिरियड चांगला होता, पोट एकदम बरं झालं होतं, हा त्रास पुन्हा चालू झाला. आणि तेव्हा देवाचं कार्य माझ्यामध्ये की नितीन तिला तू अधिक सांग, तिला तू अधिक सांग. आणि तिच्या शेवटच्या दिवसाच्या गोष्टी मी तुम्हाला काही सांगतो. आता ह्या शेवटच्या दिवसाच्या गोष्टी सांगत असताना मला माहित नव्हतं का 7 नोव्हेंबरला किंवा 7 डिसेंबरला तिचा मृत्यू होणार आहे.
पण त्याच्या आधी देवाचं कार्य जे होतं तो मी तुम्हाला सांगतो. आणि जेव्हा मी तिला जाऊन तिला पुन्हा एकदा देवाची सुवार्ता की आई ही गोष्ट आहे, अरे कारण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमची हरवलेली कंडिशन, जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की मी पापात मरत आहे आणि एक दिवस मी मरेल आणि अनंताच्या नरकात जाईल, जोपर्यंत तुम्हाला तुमची पापाची कंडिशन समजत नाही, तुम्ही स्वर्गातील देवाला हाक मारत नाही. तुम्ही फक्त आपल्या विचारांचा जो देव आहे, जो कसाही वागतो, कसाही चालवतो, त्याच देवाला घेऊन चालत आहे आणि तो देव तुम्हाला वाचवणार नाही. ख्रिस्त तेव्हाच त्या व्यक्तीला वाचवतो जेव्हा त्याला त्याची मरताना कंडिशन दिसते. मला आजही आठवते त्या गोष्टी, का तिला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो, मला इतका राग आला त्या गोष्टीविषयी. का? मी विचार केलं की म्हटलं, आणि मी तिला म्हटलं, अरे मरणापर्यंत कंडिशन आली तरी ऐकत ना, किती भयंकर आहे. आणि मला एवढं वाईट वाटलं आणि मी तिथून निघून गेलो. ते निघून गेल्यावर देवाचं कार्य होत होतं. देव म्हणतो अजून तू जा. आणि मला आठवतं की आईला म्हटलं, आई मी अजून येत आहे. आणि यावेळेस मी काय केलं, मी म्हटलं अरे कानानं कदाचित ऐकू येत नसेल का, कारण का होतं माहित आहे का, सैतान प्रत्येकाचे आध्यात्मिक डोळे अंधळे करून ठेवतो. म्हणून मी काय केलं, एक व्हाईट बोर्ड आणला, एक पेन आणला आणि त्या स्वर्गीय देवासमोर तुमची पापाची कंडिशन काय आहे हे सांगण्यासाठी मी तिथे आलो. आणि जसं मी सांगणं चालू केलं, एक दुसरा पास्टर आणि एक दुसरा व्यक्ती तिथे आला आणि ते सगळं डिस्कशन राहून गेलं. कारण सैतान सदैव कार्य करतो. सैतान तुम्हाला ऐकू देत नाही, तो तुम्हाला सत्य ऐकू देत नाही. सैतान मरेपर्यंत तुमचा पिछा सोडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की असा जर व्यक्ती जो तुम्हाला सांगणारा, तुमच्यासाठी प्रार्थना करणारा नसेल, तुम्हाला कोणाच व्यक्तीला आशा नाही. त्या दिवशी माझा मुलगा, मला माहित आहे, मी म्हटलं योहान हे ब्लॅकबोर्ड घे, हे घे, कारण आता डिस्कशन होत नाही, आता हे पब्लिक मीटिंग झाली. आणि त्याला देऊन दिलं. तेव्हाही मला निराशा आली. आणि बाजूला जो पास्टर होता त्याच्यासोबत एक गुड्डू नावाचा पोरगा होता आणि त्याला मी सुवार्ता सांगितली, त्याला मी देवाविषयी सांगितलं आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण माझी आजी माझ्या बाजूला बसून सगळ्या गोष्टी ऐकत होती. आतून तिची आरोग्य हे काय होत होतं, खराब होत होतं. या सगळ्या गोष्टी होत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं, 2 नोव्हेंबरच्या दिवशी जसं आपलं चर्च आहे, आम्ही 9:15 वाजता 9:30 वाजता या घरी येऊन जातो तयारीसाठी. माझी आजी समोर बसली होती आणि तिने मला विचारलं, हा जो प्रश्न जो या जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जोपर्यंत विचारला नाही तोपर्यंत तो व्यक्ती वाचतच नाही. मी तुम्हाला सदैव शिकत असतो का जोपर्यंत तुम्ही नम्र होत ना, तुम्ही देवाला बघू शकत ना. तुम्हाला फक्त येशू हा फक्त शब्द माहीत आहे. देव कधीच पाप्यासमोर येत नाही जोपर्यंत पापी शोधत नाही. तुम्हाला काय म्हटलं मी, आजचं वचन काय आहे, देवाला शोधणे. आणि त्या दिवशी या सगळ्या वर्षानंतर माझी आजी, जिथं माझी आई खाली खुर्चीवर बसते तिथं बसली होती. मी सोप्यावर बसलो होतो. मी वाट बघत होतो की आता चर्चची सुरुवात होईल. पहिल्यांदा माझ्या आजीने मला प्रश्न विचारला. काय विचारला? तिने विचारलं की नितीन, तू म्हणतो हेही नाही तेही नाही, मी जे बोलते तेही नाही, मग आहे तरी काय? हा प्रश्न जोपर्यंत तुम्ही येत ना, कारण मनुष्य जोपर्यंत नम्र होत नाही तोपर्यंत हा प्रश्न तो विचारतच नाही. का मग आहे तरी काय? का? कारण आता गरज भासली, आता मरण दिसत होतं, आता वेळ जवळ होती. मग आहे तरी काय म्हणजे काय बघू मी, हो की नाही? आता तहान लागणं चालू झालं. कारण जोपर्यंत तुम्ही तहानले नाही, देव तुम्हाला स्वर्गीय पाणी, जिवंत पाणी पाजत नाही. कारण जे तहानले आहे त्यांचीच तहान भागवल्या जाईल. जे भुकेले आहेत त्यांनाच वाढण्यात येईल, बाकींना नाही. तेव्हा तिथं पहिल्यांदा ती बोलली. म्हटलं आजी तू इकडे ये. ते सोफ्यावर बसली आणि मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुला जे गरज आहे ते म्हणजे तारणाची, तुझ्या पापाची क्षमा होण्यासाठी तुला त्याला हाक मारावं लागेल. तुझी पाप कंडिशन तू समजून घे.
आणि माहीत आहे मी काय बघितलं? तिचा स्ट्रगल. माहीत आहे काय होतं? मी तुम्हाला काय सांगितलं? जोपर्यंत देव तुमचे डोळे उघडत नाही, तुमच्यासाठी हे फक्त व्याख्या आहे, या फक्त शब्द आहे. पाप, नरक ऐकतच आहे, दर रविवारी ऐकत आहे. त्याच्यात काय आहे? जोपर्यंत त्याचं गांभीर्य देव उघडत नाही. आणि त्यावेळेस आजीला मी स्ट्रगल करताना बघितलं. का? कारण तिची आता इच्छा झाली का मला बघायचं आहे, मला शोधायचं आहे. मग आहे तरी काय का जे तू मला आता सांगत आहे? मग माझ्याजवळ काय नाही आहे, मला तू सांग. मी किती काही सांगण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत देव उघडत नाही. का तुला दिसत आहे तुझा नरक, दिसत आहे तुझे पाप? आणि तेव्हा कुठं सुवार्ता करते की अरे हे पाप मला नरकात टाकतील, येशू मला वाचू शकतो. आणि तेव्हा कुठं व्यक्ती तो येशूला हाक मारतो, माझा आत्मा वाचो. जोपर्यंत तुम्हाला तुमची नरकात पडताना कंडिशन दिसतच नाही, कोणीच व्यक्ती स्वर्गातील देवाला हाक मारत नाही, कोणीच व्यक्ती येशूला हाक मारत नाही. आता मला कळलं, ती रडत होती की मग आहे तरी काय मला सांग. मी घुटण्यावर टेकलो, म्हटलं देवा हिला वाचव. अरे उघड हिचे डोळे, ही बघण्यासाठी रेडी आहे, उघड. पण देवाने त्यावेळेस दया दाखवली नाही. का? कारण देवाचा वेळ हा परफेक्ट असतो. त्यानंतर चर्चची सुरुवात झाली, चर्च संपलं. ते चर्चमध्ये बसू शकत नव्हती कारण तिची तब्येत वाईट होती. थोड्या वेळ बसून ती जायची. माझी इच्छा होती की अरे कदाचित तू चर्चमध्ये बसली तर संदेश तू ऐकशील, तुझ्या कानावर संदेश पडेल. पण तिची तब्येत तिला साथ देत नव्हती. तिची तब्येत अधिक अधिक वाईट होत होती. त्या दिवशी चर्च संपलं, ते बेडवर लेटली होती. तिने मला एकच गोष्ट म्हटली, नितीन येशील ना तू? म्हटलं हा आजी येईल मी. त्या दिवशी मी आलो नाही, सोमवारी आलो नाही. मंगळवारचा दिवस होता. मी नेहाला म्हटलं चल आपण जाऊ. मी पुन्हा तो ब्लॅकबोर्ड घेतला, व्हाईट बोर्ड घेतला, तो पेन घेऊन आलो. तिला म्हटलं आई तू वरतं चालू शकते का? ते म्हणे हो. विचार करा, ती पायऱ्याने वरतं येऊ शकत होती, एवढं आरोग्य तिचं होतं. या खुर्चीवर माझे बाबा जिथं बसले आहे तिथं ते बसली, तिच्या बाजूला मी बसलो. व्हाईट बोर्ड उघडला. नेहाला म्हटलं हिच्यासाठी प्रार्थना कर का देवाने हिचे डोळे उघडावे. तुम्हाला तारण सोपं वाटतं, एवढं सोपे नाही. जोपर्यंत तुम्ही नम्र होत ना तोपर्यंत देव तुमचे डोळे उघडत नाही. आपण प्रत्येक जन्मता आध्यात्मिक आंधळे असतो. आणि जेव्हा तिला त्या ब्लॅकबोर्ड हे शब्द सांगितले की आजी त्या स्वर्गीय देवासमोर तू पापी आहे, तो पवित्र आहे, आपण सगळे पापी आहो. आणि तुझे कुठलेच कार्य, तुझे कुठलेच कर्म, तुझा कुठलाच धर्म, तुझ्या कुठल्याच गोष्टी, तुझ्या सेवा तुला वाचू शकत नाही. तू मरशील आणि नरकात जाशील. देवाची इच्छा आहे तू स्वर्गात आली पाहिजे, पण तो तुझे पाप तुझ्या स्वर्गात येऊ देत नाही. आणि जेव्हा तिला तिची आत्मिक कंडिशन समजली, जेव्हा तिला कळलं का हो मी मरत आहे आणि नरकात जात आहे, आणि मग तिला येशू देण्यात आला. की म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यासाठी पाठवला. हे जे तुझे पाप जे तुला नरकात टाकतील, हे सगळ्या पापाची शिक्षा देवाच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी घेतली. तो तुझ्यासाठी मारण्यात आला, तुझ्यासाठी त्याला गाळण्यात आलं. तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आता जर तुला तुझी मरताना कंडिशन दिसत आहे, त्याला हाक मार, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. तेव्हा कुठं देवाने तिचं हृदय उघडलं. तिने ख्रिस्ताला हाक मारली, माझी क्षमा कर. हा जो क्षण आहे 4 नोव्हेंबर दुपारचे 12-1 वाजले असतील, तिने येशू ख्रिस्ताला हाक मारली. त्या दिवशी देवाने तिला वाचवलं, तिचं तारण झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हा जो फोटो तुम्ही बघत आहात ही शेवटची हसली. त्यानंतर जशी ते खाली आली त्याच्यापासून तर 1 महिना तिच्या मरेपर्यंत ना तिचे डोळे उघडले, ना तिचं तोंड उघडलं, ना तिला समज होती. बघा देवाची कृपा, देवाला माहीत आहे देवाने कसं सांभाळून ठेवलं. त्या क्षणेपर्यंत ती शेवटची त्या दिवशी हसली ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर. आणि त्यानंतर डेथ फक्त जी होती ते फक्त 1 महिना काही दिवसावर होती. मी जेव्हा या सगळ्या गोष्टी मागे बघून बघतो, देव त्यावरच कृपा दाखवतो ज्यांना कृपेची गरज आहे. आज ती आपल्यामध्ये नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तिची फक्त एक इच्छा जे तुम्हा प्रत्येकापासून जी आहे
ते ख्रिस्ताला हाक मारून आपल्या पापाची क्षमा घेणे. का? कारण आज तिला सत्य माहीत आहे, तिच्याजवळ सत्य आहे, तिला माहीत आहे की प्रत्येक व्यक्तीला काय गरज आहे. आता कुठलाच लोभ राहिला नाही, जगातल्या कुठल्याच गोष्टी राहिल्या नाही. मी जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो मागे वळून, हो की नाही, लोकांना तिचं शारीरिक दुःख माहीत आहे, लोकांना काय काय घडलं ते माहीत आहे, पण खरं आत्मिक युद्ध काय असतं, खरं आत्मिक का? कारण ती संधी तेव्हा संपुष्टात आली, जेव्हा त्या सिस्टरने सांगितलं, सर अभी कुछ नहीं बचा. म्हटलं ठीक आहे, क्योंकि जो करना था, जे करायचं होतं, जे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्या फक्त तू जिवंत असताना. एकदा संधी गेली, त्या दिवसानंतर कधीच तिला संधी भेटली नाही, त्या दिवसानंतर कधीच ती बघू शकली नाही. यापासून आपण काय शिकतो? देवाचं वचन काय सांगतं? जेव्हा वेळ चांगली आहे, जेव्हा आपल्याला, तुम्हाला माहीत नाही आपल्यापाशी उद्याचा दिवस आहे का नाही, आपल्याला माहीत नाही उद्या आपल्यापाशी आपण बघू शकतो का नाही, आपण आपल्या या शरीरासाठी सगळ्या गोष्टी घालवतो. तुम्हाला माहीत नाही की माझी शेवटची क्षण काय आहे. म्हणून गरज काय आहे की जेव्हा आपण आपले मन नम्र करतो, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला वाटतं मला देव दिसला, अरे फसवता तुम्ही स्वतःला. कोणीच व्यक्ती देवाला बघू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही शोधण्यासाठी मन बनवत ना की माझ्या आत्म्याचं कसं, माझ्या आत्म्याचं कसं, मी मरण कुठं जाईल, आणि आपल्या शरीराच्या सगळ्या गोष्टी तुम्ही दूर ठेवता, आणि जेव्हा तुम्ही आपल्या आत्म्यासाठी की माझं कसं, जर आज मला मृत्यू आला तर मी कुठं जाईल, आणि जसं तुम्ही शोधणं चालू करता, काय म्हणतं वचन, काय म्हणतं की पूर्ण अंतःकरणाने पूर्ण आत्म्याने घेशील तेव्हा कुठं देव तुला सापडेल. शोधल्याशिवाय कोण्याच व्यक्तीजवळ विसरून जा तो किती सेवेत आहे, तुम्हाला किती आशीर्वादित वाटते, त्याच्यापाशी काय आहे, त्याच्यापाशी जग असेल पण त्याच्यापाशी कधीच देव राहणार नाही. देव फक्त त्याच्याजवळ येतो जो सिरियस आहे. म्हणून मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं, जो सिरियस आहे त्याच्यासोबतच देव सिरियस बिझनेस करतो. जो सिरियसली शोधत आहे, आपल्या आत्म्यासाठी शोधत आहे, त्यालाच देव त्याची आत्मिक कंडिशन प्रगट करतो. जोपर्यंत पवित्र आत्म्याचं कार्य होत नाही, जोपर्यंत तो व्यक्ती विचारत नाही की माझं कसं, जोपर्यंत तो तहानला राहत नाही. देवाची इच्छा आहे प्रत्येक आत्म्याला सार्वकालिक जीवन मिळावे, देवाची इच्छा नाही का कुठला आत्मा नरकात जावा, पण जोपर्यंत तो व्यक्ती शोधत नाही, विसरून जा की आपल्याला कधी देव आपल्यात कार्य करेल आणि कधी तुम्हाला तो तारण समजवेल, कधी तुम्ही त्याला हाक माराल. नाही, हे होणार नाही. म्हणून जे आत्म्याने दीन ते धन्य, जे मी तुम्हाला सदैव शिकवत असतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे. जो नम्र झाला, ज्याला गरज आहे, जो तहानलेला आहे, येशू ख्रिस्त म्हणतो मी त्याला जिवंत पाणी देतो. हे पाणी देतो, तो कधीच तहानला राहणार नाही. विचार करा किती महत्त्वाची एक गोष्ट आहे. एक व्यक्ती त्याचं पूर्ण अस्तित्व इथून निघून गेलं, आणि हे तुमच्या आणि माझ्यासोबत होणार आहे. कोणीच आपण यातला रोखू शकत नाही. पण महत्त्वाचं काय आहे का, ज्या दिवशी माझा शेवटचा दिवस राहील त्याच्या आधीच मला माहीत राहील का मला अनंताचं जीवन आहे. हे जर आपल्यापाशी नाही, आपण खूप वाईट आणि खूप डेंजरमध्ये आपण जगत आहोत. मी आशा करतो की हे माझ्या आजीची साक्ष, आणि मला जसं माहीत आहे तुम्हा प्रत्येकाला तिच्या शारीरिक तिच्या ह्या गोष्टी माहीत असतील, पण सगळ्यात जो आत्मिक आहे तो आत्मिक गोष्टी बघतो. सदैव तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या, आणि देवाला धन्यवाद. सगळ्यात मोठं काय का देव प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. त्याला माहीत होतं की 4 नोव्हेंबरला जेव्हा तू सांगशील त्यानंतर एकही क्षण ऐकण्यासाठी भेटणार नाही, त्यानंतर कधीच तो व्हाईट बोर्ड ज्याच्याविषयी तू सांगत आहे ते बघण्यासाठी डोळे उघडणार नाहीत. हे मला माहीत नव्हतं. मी 4 नोव्हेंबरला एक नॉर्मल दिवस म्हणून बसलो का चला अजून एक गोष्ट करून पाहू, आहे की नाही, अजून एक प्रयत्न करून पाहू, हो की नाही. पण देवाला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. का? कारण तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या. तसंच तुम्हा प्रत्येकासाठी नावाने आम्ही प्रार्थना करतो. तुमची गरज काय आहे का देवाचे वचन जेव्हा तुमच्यासाठी तुमच्यासोबत बोलतात, तुम्ही ते कठोर न करणे, त्याला कार्य करू देणे, त्याला स्वीकारणे, त्याच्यावर चालणे. कारण देव तुमचं हृदय बघतो.
जसे तुम्ही आपले हृदय कठोर करता, देव आपलं कार्य तिथे करत नाही. मी आशा करतो ही साक्ष तुमच्यासाठी उपयोगाची ठरेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आज जर माझ्या आजीची इच्छा हो की नाही, कारण ती या नैसर्गिक दुनियेतून आध्यात्मिक दुनियेत गेलेली आहे हो की नाही, आणि म्हणून तिची जर एक इच्छा असेल ती म्हणजे काय, का प्रत्येकाने ख्रिस्ताद्वारे आपल्या पापाची क्षमा घ्यावी, अनंताचं जीवन त्याला मिळावं. पण हा सगळा निर्णय आपला वैयक्तिक आहे की मला ते पाहिजे का नाही. मी आशा करतो ही साक्ष तिची तुमच्यासाठी उपयोगाची ठरलं असेल. आणि देवाला धन्यवाद ज्याच्यापासून आपल्याला ही आशा आहे.